आत्मा नमस्ते. तर या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबतचा तुमचा प्रवास कसा झाला? सांगा आर्या मॅडम. तुमचा परिचय द्या हा. अगोदर. तर मी आर्या शिंदे. अ, तर मला अनुभव असा आलाय की जेव्हा म्हणजे आधी माझं 9th स्टँडर्ड पर्यंत जे म्हणजे मी म्हणजे मला अशी सवय होती का संध्याकाळच्या वेळेस मी वॉकिंग करायची आणि देवाची गाणी ऐकायची. म्हणजे असं मला खूप ओढ लागून गेलेली होती. तर मग त्यानंतर मग ते जसं लॉकडाऊन संपलं ती म्हणजे कमी होऊन गेली, म्हणजे अशी नाहीशी झाली, पूर्ण नाहीशी झाली. म्हणजे माझा ना लिटरली देवावरनं विश्वास थोडा एकच एकच टक्का होता. हा. आता मग आता वेळखीमध्ये आलीये ना, तर मला असं स्वतःहून वाटतं की यार ते परत परत ऐकावं किंवा ते परत परत तिथे जावा असं वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सेकंड याच्यात मला म्हणजे माझ्या एका फ्रेंडची बुक हरवली होती. हं, जर्नल ती म्हणजे आम्हाला सबमिट करावी लागते एंडला. हा. हं. तर त्याच्यामध्ये तिची बुक हरवली ना, तर मग ती खूप म्हणजे अशी रडली वगैरे होती. तर मग मी त्या ज्या बुक बॅग मधनं हरवली त्या बॅगला मी रेखी दिली होती आणि दुसऱ्या दिवशी लगेच तिला बुक भेटली. आणि एक म्हणजे माझं म्हणजे शार्दूल आहे, शार्दूल आणि आजी, त्या दोघांनाही म्हणजे असं बरं नव्हतं वाटत. पण हं. मग मी दोघांना रेखी दिली तर त्यांना थोडं अशी एनर्जी आली होती. आणि मी दीदीला पण दिली होती हा एनर्जी चेक करायसाठी. तर दीदी म्हणे एनर्जी आहे. आणि म्हणजे माझ्यामध्ये म्हणजे मला असं बदल वाटतोय की ग्लो पण वाटतोय मला स्वतःमध्ये. आणि खूप जास्त, खूप छान. जे जे विश्वास कमी होता ना की मी काहीच करू नाही शकत वगैरे, आता ते म्हणजे कमी, ते पण मस्त झाले. हां, आता परत बोल आर्या. कोण येतं बहुतेक तुला? हां. फो फोन घेऊन घे तू तुझा, नाहीतर ते तुला डिस्टर्ब करत राहतील. तोपर्यंत विशाखा बोलतात. मग आपण परत आर्याकडे येऊ. हो ना विशाखा? हां, माईक सुरू करा. कारण तिला एक फोन येताय. हो. तो फोन सुरूच राहील. तू घे तोपर्यंत. विशाखा, तुम्ही परिचय द्या. आत्मा नमस्ते मॅडम. सर्वांना आत्मा नमस्ते. मी मुंबईवरून बोलते, बोरवली दहिसरवरून बोलते. विशाखा विशाल कांबळे. माझ्या बाबतीत तर भरपूर प्रॉब्लेम होते. माझे शारीरिक तर जास्तच होते. डोक्यावर म्हणजे 4 वाजता उठले तरी मला दिवस खराब जायचा असं होतं. पण आता तसं नाही होत. आता एवढा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय ना, की मला असं वाटतं मी पहिली आणि आताचे आहेच नाही. एवढं बदलून गेले ना, की जॉबचा पण प्रॉब्लेम म्हणजे तिथे जे प्रॉब्लेम होते ते पण सॉल्व्ह झाले. असं वाटतं मी पुन्हा जॉईन झाली, म्हणजे सोडलेलं काम पुन्हा जॉईन झाली, पण असं एकदम चेंज वाटतोय. भरपूर चेंज वाटतंय. या 40 दिवसात तर मला असं वाटतं मी पुन्हा आयुष्यात नवीन काहीतरी शोधलं आणि काहीतरी भेटलंय असं मला वाटायला लागलंय. थँक यू मॅडम भरपूर. आणि दुसरी गोष्ट की घरी पण वातावरण चेंज, कारण कामावरून येऊन चिडचिडपणा, मनस्थिती वेगळीच असायची. असं वाटायचं रात्रभर झोप नाही लागायची. पण आता तसंच काहीच नाही वाटत आहे. मेडिटेशन वगैरे केले, तुम्ही ज्या सांगितले त्याप्रमाणे करत गेलो. पण आता ऊर्जेसंगत सोबत आपण जगतोय असं वाटायला लागलंय. कारण आपल्यासोबत कोणीतरी आहे, आपलं कोणीतरी आहे असं वाटायला लागलंय. भरपूर. जेव्हा विश्वास आला. हा विश्वास आलाय आणि आत्मविश्वास पण वाढलाय. जे पहिलं बोलायच्यात आणि आताच्या बोलण्यात फरक पण जाणवतोय भरपूर. नक्कीच. आणि सांगू तेवढं कमीच झालंय. कारण भरपूर दिलं काय असं वाटतंय एका महिन्यात एवढं बदलू शकतं, मग पुढे किती मी बदलणार असं म्हणजे स्वतःला हे वाटायला लागलंय. नक्कीच. खरं आहे. चेहऱ्यामध्ये पण फरक पडलाय, मनावर पण ताण होता ते पण बंद झालं. परत घरी पण ताण होतं की घरी आल्यानंतर हे करायचं ते, आता असं वाटतच ना मी काम करते. एकदम इझी होऊन गेलंय सगळं असं. तुमचे आभार आहेत.
मी माध्यम आहे. थँक्यू. ऊर्जा तुमच्याच आतमध्ये होती आणि तुम्हीच त्या ऊर्जेचा शोध घेतला. हे बदललं आहे. आपण ना आपल्याला शोधायला लागलो आहे. हे बदललं आहे ऊर्जेसोबत जुडल्यानंतर. हं? थँक्यू मॅडम. हा. ऊर्जा माझ्याच आतमध्ये होती. मी पुन्हा या ऊर्जेचा फक्त शोध घेतला आणि या ऊर्जेचा योग्य उपयोग करत आहे. मग ते चैतन्य माझ्यामधील वाढलं. आणि मग ते ऑफिसमधील नाते, माझी एनर्जी चेंज झाली आहे. म्हणून मला बाहेरचं वातावरण बदललेलं दिसते आहे. हा. लक्षात येते विशाखाताई? हा. ताईंनी त्या पहिल्या ताईंनी सांगितल्या त्याप्रमाणे ती गाडी आता मी बऱ्याच दिवसानंतर गाडी बाहेर काढली. पुन्हा गाडी चालवायला हम्म. लागली. तेव्हा ते एक छान फिलिंग आज मैं ऊपर आणि आहे ना? एक मी 15 मिनिटं म्हणजे 10 मिनिटं पण जेवायला बसत नव्हती खाली मानगट मांडी घालून. म्हणजे मला असं वाटायचं की माझं तर सगळं संपलंय, फक्त मी जगते एवढंच. पण आता तसं नाही, आता मी 1 तास 2 तास बसू शकते मानगट मांडी घालून. म्हणजे मांडी नव्हती मारता येत का? नव्हतं म्हणजे 2 वर्ष झाली मला. म्हणजे मी कंपल्सरी अशी जबरदस्तीने बसले ना तर मला हा पूर्ण धरायचा नाही, पूर्ण एक साईड माझं पूर्ण दुखायचं. आणि हं. आता म्हणजे झाले 2-3 वर्षे माझे 2 साईड पूर्ण दुखायच्या. पण आता मी झोपायला जाते ना तर ह्या 15-20 दिवसात मला बरोबर जमायला लागले. नाहीतर मी उताने झोपायचे कारण दोन्ही साईड माझ्या दुखायच्या. भरपूर शारीरिक प्रॉब्लेम तर भरपूर होता. आर्थिक तर आहेच. पण आहे, असते होईल आपलं. आता काहीच प्रॉब्लेम, टेन्शन वाटत नाही. नाहीतर झोपेत पण ते टेन्शन वाटायचं. कसं होईल, काय होईल? थँक यू सगळं मॅडम. निघून जाणार आहे. आता टेन्शन फ्री आयुष्य जगूया आपण सगळेजण. हो की नाही? हो. हां, हे बघा हे एक छोटं बाळ पण आलंय आपल्याला बघायला. टेन्शन फ्री जगूया आपण सगळेजण. हो ना बाळा? हो ना? टेन्शन फ्री जगूया. हां, आर्या बोलते. बोल बेटा. थँक यू विशाखाताई. थँक यू. थँक यू. आणि म्हणजे आधी माझे ना एकदा म्हणजे क्लासमध्ये सगळेच माझ्याशी असे बोलायचे, स्टार्टिंगच्या महिन्यात सगळे बोलायचे. आणि मग त्यानंतर 12वीची गोष्ट आहे. त्यानंतर मग हे माझ्या सगळ्यांनी बोलणं टाकून दिलं होतं. आणि मग मला त्याचा खूप त्रास झालेला. आणि ह्यावेळेस पण तसंच घडलं. पण यावेळेस मला एवढा त्रास नाही, म्हणजे त्रासच नाही होते की कोणीच बोलत नाही असं. पण मग 2-3 दिवस मी त्यांना रेखी दिली ना, तर आता प्रत्येक जण क्लासमधलं मला येऊन विचारतं का आर्या हे सांग, आर्या ते सांग. तोही एक बदल झाला. आणि म्हणजे अशी जी चलबिचल होती ना, तीही कमी झालीये. खूप छान. मेडिटेशन करावंसं वाटते का गं आर्या? हो, मेडिटेशन करावंसं वाटतं आणि अभ्यासात पण मन लागायला लागलंय आता. अच्छा. आता मी विद्यार्थिनी आहे म्हणून पुन्हा एक विचारते. आर्या, एक प्रश्न जो आपण अगोदर 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा वाचायचो आणि लक्षात यायचा. आता तो तो कमी वेळा वाचून लक्षात येतो का? हो, ते पण आहे. म्हणजे आहे ना? एकदा वाचलं का समजून जातंय. हो. येस. तर विद्यार्थ्यांसाठी खरोखर ऊर्जा खूप मदत करते, की आपला अभ्यासाचा वेळ खूप कमी होतो. आहे ना? दिवसभर अभ्यास करण्याची गरज नाही. एका 2 तासाचा अभ्यास अर्ध्या तासामध्ये करून तुम्ही मोकळे. कारण तुमची आकलन क्षमता वाढते, स्मरणशक्तीमध्ये वाढ होते. सहजतेने ते करू शकतो आपण. खूप सुंदर. आर्या आणि विशाखाताई, काही बोलायचं विशाखाताई आधी? कामामध्ये पण स्पीड वाढलं गेलं असं जाणवायला लागलंय. नाही तर पहिल्याच्यात आणि आताच्यात भरपूर बदल झालाय. असं वाटतं मी पहिली असं नव्हतं आणि आता वेगळंच. म्हणजे जरासं काही काम केलं का असं वाटतं, "अरे बापरे! लगेच झालं." असं. कधी पण रिकामीच. हां. हां. एक वेळ असा असतो, की आपल्याला ना घरातली कामं करून कोणत्याच गोष्टीला एक्स्ट्रा वेळ मिळत नाही. आणि आता ना केव्हाही पाहिलं तरी एक्स्ट्रा वेळ आहे. काय होत आहे काही समजत नाही. करा मेडिटेशन. हं. मज्जा आहे. असंच ऊर्जेसोबत जुडा छान. आनंदी राहा. हं. खूप सुंदर ऊर्जावान राहा आणि नक्कीच पुढच्या प्रवासाला या. पुढे ग्रँडमास्टर एक पर्यंतचा आपला प्रवास करायचा आहे. एक हं. सांगायचं लास्ट. एक सांगायचं लास्ट. सांगा. इथे ना माझ्या आग व्हायची. म्हणजे मला लहानपणीच ते प्रॉब्लेम होतं.
ते डॉक्टरी केली, काही काही केलं म्हणजे पण मला ते जाणवायचं, हात भरपूर दुखायचा. आता माझे गेल्या महिन्यात याच्या अगोदर 4,000 रुपये घालवले, पण आरामच नाही आला. आणि त्या दिवशी आपल्या परवा आपण घेतलं ना ओवरा ओवरा ऑरा क्लीन हा करणे. हा. हा क्लीन करणे, त्याच्यामध्ये माझा बंदच झालंय. म्हणजे थोडस चुनचुन आहे पण बंदच झालं. म्हणजे हे काय अचानक असं, म्हणजे भरपूर काय वेगळं राहून म्हणजे वाटू लागलंय खूप सुंदर. काय. करा. हा. अधिक अधिक ऑरा क्लीन करा आणि निघून जाणार ते सगळं. हं? थँक्यू हं. थँक्यू. ऊर्जेचे पण मॅम थँक्यू. एक सांगू? सांग. माझं ना म्हणजे आधी कॉन्फिडन्स खूप कमी होता ना, तो म्हणजे जेव्हा पण मी स्टेजवर जायची तर माझं थरथर व्हायचं, अनकॉन्शियसली थरथर व्हायचं. आता ते कालच आमचं प्रेझेंटेशन घेतलं तर माझं अजिबात थरथर नाही झालं. येस. ह्या डिग्रीमध्ये आल्यानंतर हे होतं. ओके. पुन्हा नव्याने आपण विसरलेले गुण आपल्याला आठवायला लागतात. आपल्या आपल्या व्यक्तिमत्वामध्ये एक वेगळा वेगळा काहीतरी एनर्जी येते. आहे ना? आपण जे थर्ड डिग्री मध्ये जे जे होते सांगतो ते ते होऊन राहिलं की नाही? हो. खूप छान. खूप छान. नक्कीच जर अधिक काही आठवलं तर आपण पुढच्या वेळेस घेऊया तुमचं. आता मात्र आपण दोघींनाही आत्मनमस्ते करूया. आता नमस्ते. खूप छान. ऊर्जा भरभरून देत असते आणि म्हणून असं होतं, मॅडम मी काय सांगू आणि काय नको. कारण तिने दिलंच आहे तेवढं. ते परमपिता परमेश्वर त्या ऊर्जेकडे अनंत आहे. आपल्याला घेण्याची आपली क्षमता कमी पडते. आपण घेण्यासाठी तयार राहूया. अधिकही खूप 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 काही काही मिळतं. ओके. रोज नवा अनुभव येतो ऊर्जेसोबत जोडल्यानंतर दररोज. थँक यू युनिव्हर्स. थँक यू. थँक यू. थँक थँक्यू. यू.